नमस्कार मित्रांनो, राज्य पुनर्रचना झाल्यानंतर आता आपण नवीन टॉपिकला सुरुवात करत आहोत आणि तो टॉपिक आहे नागरिकत्व म्हणजे सिटीजनशिप. बिफोर आय प्रोसीड, पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की हे सगळं फ्री आहे. ग्रामीण, शहरी, गरीब, होतकरू मुलांसाठी आहे. आणि जे बऱ्याचदा आपल्याला वाटतं की जे फ्री असेल त्याच्यात क्वालिटी नसेल, हा जो स्टिरिओटाइप आहे हा आपल्याला ब्रेक करायचा आहे. अत्यंत क्वालिटी रिसर्च मटेरियल तुम्हाला फ्री उपलब्ध व्हावं याच्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. आणि म्हणून हे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा, होतकरू मुलांपर्यंत चॅनल पोहोचवा, जेणेकरून सगळ्यांना फायदा होईल. राईट, टॉपिककडे वळूया. सिटीजनशिप किंवा नागरिकत्व याच्यातल्या घटनात्मक तरतुदी आपण आधी बघू. पहिली गोष्ट फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन की राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये हे आहे. कलम क्रमांक 5 ते 11. पहिले 1, 2, 3, 4 हे तर आपल्याला माहित आहे की भारताचं नाव, राज्य, आपल्या देशाचं नाव आणि राज्यांच्या सीमा वगैरे त्याच्याशी रिलेटेड. 5 ते 11 याच्यामध्ये आहे सिटीजनशिप म्हणजे नागरिकत्व. आता ही जी कलमं आहेत 5 ते 11 नागरिकत्वाशी संबंधित, या कलमांमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला पक्क माहीत पाहिजे आणि काय दिलेलं नाही हे पण माहीत पाहिजे. आणि त्याच्या मागचं लॉजिक माहीत पाहिजे. काय दिलं आहे त्याचं लॉजिक काय आणि काय नाही दिलेलं आणि ते का नाही दिलेलं. ओके, तर काय दिलेलं आहे ते आधी बघू. या तरतुदींमध्ये दिलेलं आहे की 26 जानेवारी 1950 रोजी, काय आहे 26 जानेवारी 1950 रोजी? 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली. राईट, तर ज्या दिवशी भारताची राज्यघटना अंमलात आली त्या दिवशी भारतातील कोणत्या लोकांना नागरिकत्व मिळत आहे याचाच फक्त उल्लेख आहे या तरतुदींमध्ये. नागरिकत्वासाठी कुठल्या विशेष कसोट्या, मापदंड यांचा उल्लेख याच्यात नाही. राईट, सो लक्षात हे ठेवायचं की नागरिकत्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींमध्ये फक्त एवढंच देण्यात आलेलं आहे की 26 जानेवारी 1950 रोजी म्हणजे ज्या दिवशी भारताची राज्यघटना अस्तित्वात आली, अंमलात आली, त्या राज्यघटनेच्या अंमलबजावणीच्या दिवशी कोणत्या कोणत्या नागरिकांना, कोणत्या कोणत्या लोकांना, भारताच्या लोकांना नागरिकत्व मिळेल एवढंच दिलेलं आहे. राईट, आणि बाकी 26 जानेवारी 1950 नंतर कोणाला नागरिकत्व मिळेल हे सर्व संसदेवर सोपवण्यात आलेलं आहे. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो 26 जानेवारी 1950 रोजी कोणाला नागरिकत्व मिळेल हे स्पष्ट केल्यानंतर त्या तारखेनंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 नंतर अजून कोणाला नागरिकत्व देता येऊ शकतं याचा संपूर्ण निर्णय संसदेवर सोपवलेला आहे की संसद योग्य तो कायदा करून हे ठरवू शकतं की 26 जानेवारी 1950 नंतर कोणाला नागरिकत्व द्यायचं. आणि बघा हे फार महत्वाचं. याच्यातनं बरं, त्याच्या आधी हे बघूयात की मग हे संसद आपली अंमलात आली 26 जानेवारी 1950ला. राईट, मग 26 जानेवारी 1950 नंतर भारताचं नागरिकत्व कोणाला मिळेल हे कोणावर सोपवलं होतं? संसदेवर. म्हणजे संसदेने कायदा करणं अपेक्षित आहे की तुम्ही कायदा करा आणि ठरवा कोणाला द्यायचं. 26 जानेवारी 1950ला कोणाला मिळेल हे आम्ही सांगून देतो. कोण म्हटलं तसं? घटना समिती. मग 1955 मध्ये संसदेने कायदा केला की बाबा आता 26 जानेवारी 1950 नंतर कोणाला नागरिकत्व मिळेल याच्यासाठी संसदेने कायदा केला. तो कायदा म्हणजे 1955चा सिटीजनशिप ऍक्ट 1955. ओके, मग 1950 मध्ये 26 जानेवारी 1950 मध्ये कोणाला नागरिकत्व मिळेल हे घटनेने ठरवून दिलं. याचं कारण हे की त्याच्यावरनं कुठलेही वादविवाद व्हायला नकोत की मला मिळायला पाहिजे होतं, तुला नाही मिळालं, मला मिळालं वगैरे वगैरे. ओके, आणि नंतरचं सगळं संसदेवर सोडलं कारण घटना समितीतली लोक, जी दृष्टी लोक होती, ज्यांना व्हिजन होतं, दूरदृष्टी होती, त्यांनी हा विचार केला की जग बदलत राहील, वेगवेगळ्या गोष्टी बदलतील
आपल्या देशाचं नागरिकत्व कोणाला द्यावं कोणाला देऊ नये याच्या कसोट्या सुद्धा बदलतील आणि त्याच्यामुळे ते आपण जर इथे घटनेतच लिहून टाकलं आजच्या परिस्थितीनुसार तर भविष्यामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार प्रत्येक वेळी जर सरकारला नागरिकत्वाच्या बाबतीत काही बदल करायचे असेल तर प्रत्येक वेळी घटना दुरुस्ती करावी लागेल आणि म्हणून घटनाकारांनी हे सगळं घटनेमध्ये समाविष्ट केलं नाही. त्याच्याऐवजी काय सांगितलं की संसदेला की बाबा बदलत्या परिस्थितीनुसार तुम्हाला तुमच्या पद्धतीने नागरिकत्वाच्या तरतुदी करता याव्यात म्हणून हे आम्ही तुमच्यावर सोडून देतो. आणि हे इतकं खरं ठरलं बघा नंतरच्या काळामध्ये 1950 नंतर तर आजपर्यंत एवढं ग्लोबलायझेशन झालं. भारतातले अनेक नागरिक परदेशात गेले, कामासाठी गेले, स्थायिक होण्यासाठी गेले. काही नागरिक हे काही काळ परदेशात म्हणजे थोडा काळ परदेशात राहतात, जास्त काळ भारतात राहतात. काही नागरिक निम्मेपेक्षा जास्त काळ परदेशात राहतात, निम्मेपेक्षा कमी काळ भारतात राहतात. काही नागरिक फक्त काही दिवस भारतात येतात, बराच काळ परदेशात घालवतात. काही नागरिक हे परदेशातच राहतात पण भारतात त्यांचा बिझनेस असतो किंवा भारतात त्यांचं घर असतं किंवा भारतात त्यांचा एखादी फॅक्टरी असते, कंपनी असते. अशा वेगवेगळ्या सिच्युएशन्स निर्माण झाल्या. त्या सिच्युएशननुसार पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, OCI वगैरे वगैरे वेगवेगळ्या कॅटेगरीज, NRI, NRO अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज निर्माण झाल्या आणि संसदेने त्यानुसार तुम्हाला आठवत असेल की प्रवासी भारतीय दिवस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. कोणता आहे तो दिवस आणि कशासाठी आहे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. प्रवासी भारतीय दिवस कोणता असतो आणि तो दिवस का साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस म्हणून. तर अशा पद्धतीने बदलत्या स्थितीनुसार नागरिकत्वाच्या वेगवेगळ्या डेफिनेशन करणे, त्याच्यातले वेगवेगळे प्रकार निर्माण करणे, त्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकत्व देणं, दुहेरी नागरिकत्वाचा प्रश्न वगैरे वगैरे किंवा कॅटेगरीज वेगवेगळ्या तयार करणं, त्या कॅटेगरीनुसार वेगवेगळे हक्क देणं, हे सगळं संसदेला घटना दुरुस्ती न करता सहजपणे करता आलं कारण घटनाकारांनी ते सगळं संसदेवर सोडून दिलं होतं. स्वतः त्यांनी त्या बाबतीत घटनेमध्ये 1950 नंतरच्या नागरिकत्वाच्या बाबतीत काहीही तरतुदी केल्या नाहीत आणि ही त्यांची दूरदृष्टी होती. राईट, परफेक्ट. सो हे झालं, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. हां, तर 26 जानेवारी 1950 रोजी कोण कोण नागरिक होईल हे राज्यघटनेमध्ये सांगितलं होतं, हे आपण बघितलं. तर ते कोण कोण होतं तर त्याचे 4 प्रकार होते. 26 जानेवारी 1950 रोजी 4 प्रकारची लोक ही भारताची नागरिक होतील असं राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे. कलम क्रमांक 5 ते 8. टोटल नागरिकत्वाची कलम किती आहेत 5 ते 11. त्याच्यात 5 ते 8 मध्ये काय दिलेलं आहे की 4 प्रकारचे, कोणत्या 4 प्रकारची लोक ही 26 जानेवारी 1950 रोजी ऑटोमॅटिक भारताची नागरिक होतील. पहिला प्रकार आदिवासी किंवा डोमिसाइल्ड. पहिला प्रकार आदिवासी किंवा डोमिसाइल. तुम्ही डोमिसाइल सर्टिफिकेट वाचलं असेल बघा की मी या देशाचाच आहे, या देशामध्येच राहतो आहे, हा देश माझं घर आहे, अशा प्रकारचं सर्टिफिकेट असतं, त्याला आपण म्हणतो डोमिसाइल. ओके, तर या डोमिसाइल कॅटेगरीमध्ये किंवा आदिवासी कॅटेगरीमध्ये कोणाकोणाला नागरिकत्व मिळालं 26 जानेवारी 1950 रोजी. तर जे लोक भारताचे अधिवासी होते म्हणजे भारतातच स्थायिक होते आणि त्यांच्या भारतीयत्वाबद्दल काही शंकाच नाही, ते भारतातच स्थायिक आहेत, भारतातच राहणार आहेत, त्यांचं सगळं भारतातच आहे. तर जे लोक भारताचे आदिवासी होते आणि खालील 3 पैकी कोणत्याही एका अटीची पूर्तता करत होते. म्हणजे काय की बेसिकली 2 अटी. पहिली अट काय की भारताचे आदिवासी, ही पहिली अट. आणि दुसरी अट काय, दुसरी म्हणजे या तिघांपैकी एक अट, या तिघांपैकी एक सॅटिस्फाय केलं पाहिजे त्यांनी. म्हणजे आदिवासी असणं कंपल्सरी आणि या तिघांपैकी कुठलीही एक अट त्यांनी सॅटिस्फाय केली पाहिजे. अशा मिळून या 2 अटी. मग या तिघ ज्यांच्यापैकी एक त्यांनी सॅटिस्फाय करायला पाहिजे ते काय, त्यांचा जन्म भारतात झाला होता. समजा ती व्यक्ती आदिवासी आहे आणि जन्म भारतात झालाय,
तिचा स्वतःचा, कधी, किंवा ती व्यक्ती भारताची आदिवासी आहे आणि त्या व्यक्तीच्या आई वडिलांपैकी एकाचा जन्म भारतात झाला होता. आई वडिलांपैकी कोणत्याही एकाचा जन्म. ओके. आणि तिसरं, ती व्यक्ती आदिवासी कंपल्सरी, आदिवासी प्लस घटनेच्या अंमलबजावणीपूर्वी लगेचच म्हणजे 26 जानेवारी 1950च्या लगेच आधी 5 वर्ष त्यांचा भारतात सामान्य रहिवास होता. ओके. म्हणजे ते भारताचे सामान्य रहिवासी होते. कधीपर्यंत? घटनेच्या अंमलबजावणीच्या लगेच मागचे 5 वर्ष. या तिघांपैकी जर एक अट ते सॅटिस्फाय करत असतील आणि भारताचे आदिवासी असतील तर ते भारताचे नागरिक झाले. ओके. आता हे मी या चार्ट फॉर्म मध्ये केलेलं आहे, कारण चार्ट फॉर्म मध्ये तुमच्या खूप इझी लक्षात राहील. ते असं आहे बघा, ही कॅटेगरी काय आहे? डोमिसाईल म्हणजे आदिवासी कॅटेगरी आहे. म्हणजे पहिला कॉलम आहे की आदिवासी आहे का, तर हो हो हो, तिन्ही केसमध्ये. आदिवासी आहे का? हो. त्याचा स्वतःचा बर्थ ऑफ सेल्फ इन टेरिटरी ऑफ इंडिया म्हणजे स्वतःचा, त्या व्यक्तीचा स्वतःचा जन्म भारतात झालेला आहे का? येस. ओके. जर या दोघांचं उत्तर येस असेल, आदिवासी आहे का? हो. स्वतःचा जन्म भारतात झालाय का? हो. नागरिक झाली. मग त्याच्या आई वडिलांचा जन्म कुठेही झालेला असो, काही घेणं देणं नाही. त्याच्या आई वडिलांचं राष्ट्रीयत्व भारतीय असो की परदेशी असो, काही घेणं देणं नाही. त्याचा स्वतःचा आदिवास भारतात रहिवास किती आहे, काही घेणं देणं नाही. डझंट मॅटर, डझंट मॅटर, डझंट मॅटर. बर्थ ऑफ पॅरेंट्स म्हणजे पालकांचा जन्म भारतात झाला होता का, काही घेणं देणं नाही. पालकांचं राष्ट्रीयत्व कोणतं आहे, काही घेणं देणं नाही. 26 जानेवारी 1950च्या आधी किती वर्ष किंवा किती वर्षापासून तो भारतात सामान्य रहिवासी होता, काही घेणं देणं नाही. ओके. जर तो भारताचा आदिवासी होता आणि त्याचा जन्म भारतात झाला होता, या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर बाकीच्यांशी काही घेणं देणं नाही. दुसरं, तो भारताचा आदिवासी आहे का? हो. आणि त्याच्या पालकांपैकी आयदर म्हणजे कोणत्याही एकाचा जन्म भारतात झाला आहे का? हो. मग त्याचा स्वतःचा जन्म भारतात झाला नसेल तरी चालेल, त्याच्या आई वडिलांचे राष्ट्रीयत्व कुठलंही असलं तरी चालेल, तो किती वर्ष भारतात राहिलेला आहे त्याचं पण काही घेणं देणं नाही. म्हणजे भारताचा आदिवासी आहे का? हो. त्याच्या एका पालकाचा जन्म भारतात झाला आहे का? हो. तर काही बाकीच्यांशी घेणं देणं नाही, तो भारताचा नागरिक होईल. तिसरं, भारताचा आदिवासी आहे का? हो. आणि 26 जानेवारी 1950 पूर्वी 5 वर्ष जर तो भारतात राहिलेला असेल तर त्याचा जन्म भारतात नसेल झाला तरी चालेल, त्याच्या आई वडिलांचा जन्म भारतात झाला नसेल तरी चालेल, त्याच्या आई वडिलांचं राष्ट्रीयत्व कुठलंही असेल तरी चालेल. ओके. हा चार्ट लक्षात ठेवायचा. याच्यात एक लक्षात ठेवायचं की याच्यात भारताचा आदिवासी आहे का, हे यसच पाहिजे. ओके. भारताचा आदिवासी आहे का, हे यसच पाहिजे, आदिवासी असलाच पाहिजे आणि या तिघांपैकी मग एका अटीची पूर्तता केली पाहिजे. राईट. तर हे जे नागरिकत्व आहे ते नागरिकत्व होतं कशाचं? अधिवासाच्या आधारावर. ओके. राईट. दुसरा प्रकार होता तो म्हणजे स्थलांतरित. 4 प्रकारच्या लोकांना भारताचं नागरिकत्व मिळालं होतं, बरोबर, घटनेनुसार. त्यातलं पहिलं झालं आपलं कोणतं? अधिवास. दुसरं आता स्थलांतरित. पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तीचा स्वतःचा जन्म किंवा आई वडिलांपैकी एकाचा जन्म किंवा आजी आजोबांपैकी एकाचा जन्म फाळणीपूर्वीच्या अविभाजित भारतात किंवा अखंड भारतात झाला असेल, ही कंपल्सरी कंडिशन आहे. आणि मग या खालच्या 2 कंडिशन म्हणजे हे कंपल्सरी. जसं आधीमध्ये काय होतं की अधिवास ही कंपल्सरी कंडिशन होती आणि या तिघांपैकी एक, तसं याच्यात काय आहे
की तो पाकिस्तानातनं भारतात स्थलांतरित झालाय, कारण फाळणी झाली त्यावेळी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं. भारतातले अनेक जण पाकिस्तानात गेले, पाकिस्तानातले अनेक जण भारतात आले. तर तो पाकिस्तानातनं स्थलांतरित झालेला असेल आणि त्याचा स्वतःचा जन्म कुठे झाला असेल, अविभाजित भारतात किंवा अखंड भारतात, किंवा स्वतःचा नसेल तर आई वडिलांपैकी एकाचा जन्म अखंड भारतात, किंवा आजी आजोबांपैकी एकाचा जन्म अखंड भारतात. हे सगळं ऑर आहे, किंवा किंवा म्हणजे स्वतःचा जन्म नव्हता भारतात झालेला, पण आई वडिलांपैकी एकाचा झाला होता, किंवा स्वतःचा पण जन्म झाला नव्हता भारतात, आई वडिलांपैकी पण कोणाचा जन्म झाला नव्हता, पण आजी आजोबांपैकी कोणाचा जन्म भारतात झाला होता. तर म्हणजे ही कंपल्सरी कंडिशन. आणि अखंड भारत किंवा अविभाजित भारत याची डेफिनेशन काय होती, तर जो ओरिजिनल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 होता, 1935चा भारत सरकारचा कायदा, त्यानुसार जो भारत होता त्याला म्हणायचं अखंड भारत. लक्षात घ्या, अखंड भारत म्हणजे आपण आधीमध्ये अशा फॅन्सी आयडियाज निघत राहतात ना, की अखंड भारत वगैरे वगैरे, की ज्याच्यामध्ये पार आपण इकडे अफगाणिस्तानच्या पलीकडे पासून तर इकडतेपर्यंत अशी काहीतरी काल्पनिक आपण चर्चा करतो, किंवा काही जणांचा तो विश्वास असतो वगैरे वगैरे. तर इथे अखंड भारत ही डेफिनेशन क्लिअर दिलेली आहे की अखंड भारतात जन्म झाला असेल तर काय, कारण कायद्यामध्ये प्रत्येक गोष्टीची व्याख्या द्यावी लागते. तर याच्यातला अखंड भारतात जन्म झाला असेल तर असं ज्यावेळी म्हणतात, तर बाबा अखंड भारत म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय, 1935चा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट होता त्यानुसार जी भारताची डेफिनेशन होती त्या डेफिनेशनला म्हणायचं अखंड भारत. ठीक आहे. तर ही कंडिशन सॅटिस्फाय असेल आणि खालील 2 अटींपैकी एका अटीची पूर्तता करत असेल, म्हणजे ही अट कंपल्सरी पहिली आणि या 2 अटींपैकी अजून एक अट. आता ह्या 2 अटींपैकी कोणती, या 2 अटी कोणत्या, 19 जुलै 1948 पूर्वी, 19 जुलै 1948 पूर्वी पाकिस्तानातून भारतात आलेली व्यक्ती, जर ती व्यक्ती भारतात आलेल्या दिवसापासून भारतात सामान्यपणे स्थायिक असेल, म्हणजे काय, एक तर ती पाकिस्तानातनं भारतात आलेली आहे, तिचा स्वतःचा जन्म किंवा तिच्या आईवडिलांपैकी एकाचा किंवा आजी आजोबांपैकी एकाचा जन्म अखंड भारतात झालेला आहे, आणि ती व्यक्ती 19 जुलै 1948 पूर्वी, म्हणजे याच्यात 19 जुलै नाही हा, तो नंतर येईल, 19 जुलै नाही त्याच्या आधी, म्हणजे 18 जुलै चालेल. समजा 18 जुलै 1948 रोजी ती व्यक्ती पाकिस्तानातनं भारतात आलेली आहे आणि ज्या तारखेला ती आली त्या तारखेपासून ती भारतातच स्थायिक आहे. भारत म्हणजे त्यावेळचा भारत, फाळणीनंतरचा भारत. हा अखंड भारत म्हणजे 35च्या कायद्यानुसारचा सगळा भारत पाकिस्तान सहित, आणि हा भारत म्हणजे आत्ता फाळणीनंतरचा भारत. तर समजा ती 18 जुलैला आली असेल ती व्यक्ती, 18 जुलै 1948, आणि तेव्हापासून भारतातच असेल तर तिला नागरिकत्व मिळेल. ओके. दुसरी अट, आता दुसरी अट म्हणजे काय, की जर हे पण आहे, तो पाकिस्तानातनं, ती व्यक्ती पाकिस्तानातनं भारतात आलेली आहे, तिचा जन्म किंवा तिच्या आईवडिलांपैकी एकाचा जन्म किंवा तिच्या आजी आजोबांपैकी एकाचा जन्म पूर्वीच्या अखंड भारतात झालेला आहे, आणि जर ती व्यक्ती 19 जुलै 1948 रोजी किंवा त्यानंतर, म्हणजे इथे पहिल्यामध्ये काय होतं, 19 जुलै पूर्वी म्हणजे 19 जुलै नाही, आणि इथे काय 19 जुलै किंवा त्यानंतर, म्हणजे आयदर तो 19 जुलैला ती व्यक्ती आली असेल किंवा मग 20, 21 त्याच्यानंतर कधी, जर ती पाकिस्ताननं भारतात आलेली असेल आणि जर अशा व्यक्तीची भारताची नागरिक म्हणून नोंदणी झाली असेल. आता हे महत्त्वाचं आहे, म्हणजे 19 जुलै रोजी किंवा त्यानंतर ती व्यक्ती भारतात आलेली आहे पाकिस्तानातनं आणि तिची नोंदणी झालेली आहे, रजिस्ट्रेशन झालेलं आहे. म्हणजे ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक एजन्सी होती रजिस्टर करण्यासाठी. मात्र हे रजिस्ट्रेशन कधी होऊ शकत होतं, जर अर्ज करण्याच्या दिवसापासून आधी किमान 6 महिने भारतात ती व्यक्ती राहत असेल तर तिची नोंदणी होऊ शकत होती. म्हणजे थोडक्यात काय, जर 19 जुलै 1948 नंतर ती व्यक्ती आलेली असेल तर तिची नोंदणी झालेली असली पाहिजे, आणि नोंदणी व्हायची असेल तर ती व्यक्ती ज्या दिवशी अर्ज करते नोंदणीसाठी
त्याच्या आधी 6 महिने ती भारतात राहिलेली असली पाहिजे. ओके, तर ती व्यक्ती भारताचा नागरिक होईल. ओके, म्हणजे या स्थलांतरामध्ये 19 जुलै 1948 पूर्वी आणि 19 जुलै 1948 किंवा त्यानंतर असं बायफर्केशन होतं. 19 जुलै 1948 पूर्वी आलेली असेल तर काही प्रॉब्लेम नाही आणि तेव्हापासून भारतातच राहते. 19 जुलै किंवा त्यानंतर मात्र आली असेल तर तिचं रजिस्ट्रेशन आवश्यक होतं. मग हे 19 जुलै 1948 ही नेमकी काय तारीख आहे, ही अशी का बरं आली मध्येच? तर याची एक हिस्ट्री आहे. हिस्ट्री अशी आहे की असं म्हणतात की ज्यावेळी फाळणी झाली तर फाळणीच्या वेळी काही मुस्लिम भारतातनं पाकिस्तानात गेले, परंतु त्यांना नंतर लक्षात आलं की पाकिस्तानात राहण्यापेक्षा आपण भारतातच गेलं पाहिजे, म्हणून ते भारतात परत यायला लागले. ओके, आणि आता असं म्हणतात की अशा पद्धतीने जे मुस्लिम परत यायला लागले त्याच्याने अनेक वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होणार होते. त्यांचं राहण्याची व्यवस्था काय, त्याच्यानंतर जे ते आधी गेले होते तर त्यांची घरं वगैरे दुसऱ्यांनी घेतलेली होती, ती घरं आता परत कशी त्यांना द्यायची, त्याच्यातनं सगळा वादविवाद वाढेल वगैरे वगैरे हे. आणि असं जर आपण सगळ्यांना अलाव केलं तर जो मूळ उद्देश आहे फाळणीचा तो हे होणार नाही वगैरे वगैरे, अशी वेगवेगळी मतांतरं आहेत. या विषयावर पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची पत्रसुद्धा आहेत की काय करायचं, कसं करायचं. मग त्याच्यातलं एक पत्र आहे बघा, हे 2 मे 1948 रोजी. आपली तारीख कोणती आहे? 19 जुलै 1948. त्याच्या आधी ही पत्रापत्री यांची जी चालू होती की ज्याच्यातनं ते डिस्कस करत होते सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू, कारण दोघांना वाटत होतं की हा प्रॉब्लेम फार मोठा होणार आहे. तर हे 2 मे 1948चं सरदार वल्लभभाई पटेल यांचं पत्र आहे पंडित नेहरूंना. ते म्हणतात द रिटर्न ऑफ दीज मुस्लिम्स, म्हणजे जे आधी भारतातनं पाकिस्तानात गेले होते पण आता परत येत होते, while we are not yet able to rehabilitate Hindus and Sikhs from Pakistan. म्हणजे पाकिस्तानात हिंदू सिख तर आले पाकिस्तानात परत भारतात आले जे पूर्वी पाकिस्तानात राहत होते. तर सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात की आपण जे हिंदू आणि शीख आलेले आहेत त्यांचंच अजून पुनर्वसन आपल्याकडनं होत नाहीये, त्यात आणखी हे जर मुस्लिम्स आले अँड आर अनेबल टू रिटर्न एनी ऑफ देम बॅक टू पाकिस्तान would create a considerable discontent and dissatisfaction not only amongst the refugees. म्हणजे त्यांच्यासोबत हे पण आले आणि आपण आधीच शीख आणि हिंदूंचीच व्यवस्था करू शकत नाहीये, आपल्याला प्रॉब्लेम येत आहेत आणि त्याच्यात हे पण आले तर फार मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होईल. बट ऑल्सो अमंग्स द जनरल पब्लिक, आणि जनरल पब्लिकमध्ये पण. अँड इट वुड बी धिस डिस्कंटेंट, आणि हा जो असंतोष आहे which would again be the breeding ground of communal poison. आणि हे जे वादविवाद निर्माण होतील स्थलांतरितांवरनं, या वादविवादाने पुन्हा एकदा कम्युनल पॉयझन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की धार्मिक तेढ, धार्मिक विष, हे निर्माण होईल समाजामध्ये. ऑन विच ॲक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गनायझेशन्स लाईक डॅश डॅश थ्राईव्ह. आणि मग ते म्हणतात की काही धार्मिक संघटना अशा विषयावर त्या धार्मिक संघटनांना पोषण मिळतं वगैरे वगैरे. हे त्यांची पर्सनल मत आहे. थोडक्यात काय की जे पाकिस्तानातनं परत येत होते त्यांची नेमकं, तर तुम्ही काय करा, जे शक्य होईल तर नेहरूजी आणि वल्लभभाई पटेल यांच्या दरम्यानची ओरिजिनल पत्र वाचा आणि सगळी पत्र वाचा. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर येणारी लिमिटेड पत्र वाचू नका. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे सगळेच नेते खूप दूरदृष्टीचे होते. त्यांच्यातले जे डिफरन्सेस होते की ते चर्चा करायचे की बाबा ह्याचं कसं करायचं, मला मग असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं वगैरे वगैरे. आणि काही जे ज्यांना इतिहास मूळ वाचायचा नसतो ती लोक काय करतात की असे फक्त सिलेक्टिव्ह काहीतरी काढतात आणि असं दाखवतात की नेहरूजी, गांधीजी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, वल्लभभाई पटेल हे काहीतरी एकमेकांविरुद्ध होते असं काहीतरी भासवतात. तर ते तसं काहीच नसतं.
ओके, त्या चर्चा होत्या त्यांच्या, वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समधनं उपाय काय काढायचे याची ते चर्चा करायचे. पण चर्चेमध्ये नॅचरल होतं, आपण कुटुंबामध्ये जरी बसलो की समजा एखादा काही निर्णय घ्यायचा असेल की यावर्षी कापूस पेरायचा का दुसरं काही पेरायचं, आणि कापूस पेरायचा तो पण कोणत्या जातीचा पेरायचा, म्हणजे कोणत्या अजितचा पेरायचा का आणखी कुठला पेरायचा वगैरे वगैरे, याच्यावर चर्चा होतात. तर सगळ्यांचं एकमत असतं का? नाही. एक जण म्हणतो आपण यावर्षी हा प्रयोग करून पाहू, दुसरा म्हणतो नको नको, मागच्या वेळी तर ते बोंडाळीने फार प्रॉब्लेम केला, आपण ही दुसरं व्हरायटी घेऊ. मग याला काही आपण युद्ध म्हणतो का? नाही. ही चर्चा असते, प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं, प्रत्येकजण आपलं मत मांडतं, तरी सुद्धा कुटुंब म्हणून आपण एकत्रच असतो. अशा पद्धतीने या नेत्यांमधले संबंध होते. तर जरूर ओरिजिनल पत्र वाचा. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर जाऊ नका. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी ही देशाचं वाटोळं करेल. ऑलरेडी व्हॉट्सॲपवरच्या काही मेसेजेस फेक मेसेजेसमुळे दंगली झालेल्या आहेत, लोकांचे प्राण गेलेले आहेत. तर कृपा करून तुम्ही स्वतः तर व्हॉट्सॲपच्या फेक मेसेजेसवर जाऊच नका, फॅक्ट चेक करा. अनेक फॅक्ट चेक करणाऱ्या वेबसाईट असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे किमान 2-4 मित्र आणि तुमचं कुटुंब, तुमचे भाऊ बहीण, आई वडील आणि मुलं मुली असतील तर मुलं मुली, यांना प्रोत्साहित करा की बाबा व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर अवलंबून राहू नका, मूळ वाचा आणि दनादन फॉरवर्ड करू नका. एनिवेज, तर मूळ पत्र तुम्ही जर वाचलीत तर तुमच्या लक्षात येईल की हा प्रॉब्लेम कसा होता. मग सरदार वल्लभभाई पटेल आणि नेहरूजी यांनी असं ठरवलं की बाबा हे जे मोठाच्या मोठा लोंढा येतो आहे, हा लोंढा जर असा आला तर प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. म्हणून परमिट सिस्टीम तयार करण्यात आली की सरसकट सगळेजण येऊ शकणार नाहीत, प्रत्येकाला परमिट, नोंदणी करून घ्यावी लागेल. आणि नोंदणी करूनच आपण आत घेऊ, जेणेकरून ज्यांना ॲक्च्युली एंट्री द्यायची नाही त्यांना आपण नोंदणी न करता परत पाठवू शकतो. म्हणून हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी परमिट सिस्टीम लागू करण्यात आली. ती परमिट सिस्टीम लागू झाली 19 जुलै 1948 रोजी. पण ही परमिट सिस्टीम फक्त पश्चिम पाकिस्तान, म्हणजे आत्ताचा जो पाकिस्तान आहे त्या बॉर्डरवर होती. पूर्व पाकिस्तान म्हणजे आताचा जो बांगलादेश आहे त्याच्यावर नव्हती. ज्यावेळी तुम्ही CAA म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट वगैरे, ज्याच्यावर मोठमोठी आंदोलनं झाली, वादविवाद झालेत वगैरे वगैरे, ते तुम्ही वाचाल तर त्यावेळी तुम्हाला ही सगळी हिस्ट्री कामाला येईल. ओके, राईट. सो ही 19 जुलै पूर्वी, 19 जुलै नंतर हे कशामुळे येतं? याचं कारण म्हणजे 19 जुलै 1948 रोजी परमिट सिस्टीम लागू झाली आणि म्हणून नोंदणी करूनच आत यायचं असं ठरलं मुस्लिमांनी तिकडनं येताना. ओके, राईट. तर हा दुसरा भाग झाला. तिसरा, आता भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या परंतु परत आलेल्या व्यक्ती. तर हे होतं की 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात स्थलांतरित झालेली परंतु पुन्हा भारतात स्थायिक होण्यासाठी परत आलेली व्यक्ती. आता 1 मार्च 1947 म्हणजे त्यावेळी ॲक्च्युली फाळणी झालेली नव्हती. ओके, फाळणी झालेली नव्हती. त्यावेळी पाकिस्तानातनं स्थलांतरित झालेली म्हणजे भारतात आलेली, परंतु नंतर पुन्हा भारतात स्थायिक पाकिस्तानात स्थलांतरित झाले. हा म्हणजे जे पाकिस्तान 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानमध्ये गेले होते पण पुन्हा भारतात परत आले आणि स्थायिक होण्यासाठी परत आलेले असतील, ती व्यक्ती भारताची नागरिक होऊ शकते. त्यासाठी नोंदणी करणं आवश्यक होतं. नोंदणी पुन्हा परमिट सारखंच. आणि नोंदणीचा अर्ज करण्यापूर्वी भारतात किमान 6 महिने स्थायिक असणं आवश्यक होतं. इथे पण आपण बघितलेलं आहे बघा की नोंदणीपूर्वी 6 महिने भारतात रहिवास असणं आवश्यक होतं. तर इथे सुद्धा भारतात रहिवास असणं. तर हे झालं फक्त 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानातून भारतात परत आलेले व्यक्ती. इन जनरल ज्या परदेशात राहणारे व्यक्ती होत्या, आता त्यावेळी सुद्धा म्हणजे ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारताची फाळणी झाली, भारताची राज्यघटना अस्तित्वात आली, त्यावेळी पण काही व्यक्ती होत्या की ज्या परदेशात होत्या, भारताच्या व्यक्ती परदेशात होत्या. ओके, त्यांच्यासाठी पण काहीतरी व्यवस्था करणं आवश्यक होतं. तर जर एखाद्या व्यक्तीचा स्वतःचा किंवा आईवडिलांपैकी एकाचा किंवा आजी आजोबांपैकी एकाचा जन्म हा अखंड किंवा अविभाजित भारतात झालेला असेल
अखंड अविभाजितची डेफिनेशन काय? 1935च्या कायद्यानुसार. पण सध्या ती व्यक्ती सामान्यपणे परदेशात राहत असेल. ओके, मग ती राज्यघटना अंमलात आल्याच्या दिवसापूर्वी किंवा त्यानंतर पण, म्हणजे समजा एखादी व्यक्ती आहे ती जी ॲक्च्युली कुठेतरी दक्षिण आफ्रिकेमध्ये काम करते आणि ती तिकडेच स्थायिक आहे. ती सगळं बघते ती व्यक्ती की भारताला स्वातंत्र्य मिळते, राज्यघटना अंमलात येते वगैरे वगैरे, पण ती परदेशात स्थायिक आहे. पण तिला वाटतं की अरे आता भारत स्वतंत्र होतोय, कदाचित मी भारतात परत येईल, किंवा माझी इथली या परदेशातली नोकरी गेली तर मी येईल, किंवा मी जर म्हातारा होईल त्यावेळी, वय होईल त्यावेळी इकडे येईल. तर त्या परदेशात राहणाऱ्या व्यक्तीला साठी पण काही व्यवस्था करणं गरजेचं होतं, बरोबर. तर जर त्या व्यक्तीचा स्वतःचा जन्म किंवा आईवडिलांपैकी एकाचा किंवा आजीबाजूंपैकी एकाचा जन्म हा अखंड भारतात झालेला असेल, पण आता ती व्यक्ती समजा दुसऱ्या परदेशात राहत असेल आणि त्या व्यक्तीच्या त्या देशातल्या भारताच्या डिप्लोमॅटिक किंवा कन्सुलर प्रतिनिधीकडे भारतीय नागरिक म्हणून नोंदणी झाली असेल, मग त्या व्यक्तीला काय हे देण्यात आले. समजा असं आपण इमॅजिन करूयात की ती व्यक्ती कुठेतरी अमेरिकेमध्ये होती त्यावेळी, भारताला स्वातंत्र्य मिळालं, राज्यघटना अंमलात आली त्यावेळी. आता ती व्यक्ती तिथून इथे येऊन नोंदणी करणं हे तर अवघड आहे थोडंसं. मग भारताचं जे वाणिज्य दूतावास, ज्याला आपण कन्सुलर किंवा डिप्लोमॅटिक हे म्हणतो, म्हणजे भारताचं जे प्रतिनिधी असतात परदेशामध्ये, ओके, ज्याला आपण लेमन्स लँग्वेज, सामान्य याच्यामध्ये आपल्याला ॲम्बॅसेडर माहीत असतं बघा, की भारताचा ॲम्बॅसेडर, भारताचा राजदूत वगैरे त्या टाईपचं. हा वाणिज्य दूतावास वेगळा असतो, बेसिकली तांत्रिक गोष्टींसाठी असतो. तर मग अमेरिकेत जो भारताचा वाणिज्य दूतावास असेल, म्हणजे कन्सुलेट ऑफिस असेल, तिथे त्या व्यक्तीने नोंदणी करायची की बाबा मी ओरिजिनल भारताची आहे, पण मी अमेरिकेत काम करतो आहे किंवा करते आहे आणि मला नोंदणी करायची आहे भारताचा नागरिक म्हणून. तर त्या प्रतिनिधीकडे भारतीय नागरिक म्हणून नोंदणी झाली असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक होईल. राईट. म्हणजे थोडक्यात काय, राज्यघटना अंमलात येण्याच्या वेळी परदेशात स्थायिक असणाऱ्या भारतीयांसाठी ही तरतूद होती. ओके, राईट. म्हणजे काय कंडिशन होती फक्त, की ज्या देशात तुम्ही राहताय त्या देशात जो भारताचा वाणिज्य दूतावास आहे तिथे तुम्ही नोंदणी करून घ्या फक्त भारताचा नागरिक म्हणून, आणि तुम्हाला भारताचं नागरिकत्व मिळेल. राईट. तर परदेशात राहणं, तर हे आहे हे आहे चौथं. ओके, परदेशात राहणारे व्यक्ती. ओके, तर अशा पद्धतीने आपण 4 म्हणजे जे मूळ नागरिकत्वाच्या तरतुदी आहेत त्याच्यात कोणत्या 4 पद्धतीने भारताचं नागरिकत्व मिळालं. 1 अधिवास, 2 स्थलांतरित, 3 भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या परंतु परत आलेल्या व्यक्ती, आणि 4 परदेशात राहणाऱ्या भारतीय व्यक्ती. ओके, तर अशा पद्धतीने 4 प्रकारच्या लोकांना 26 जानेवारी 1950 रोजी नागरिकत्व मिळालं. राईट. आता 26 जानेवारी 1950 नंतर कोणाला नागरिकत्व मिळालं किंवा नागरिकत्वासाठी काय कायदा करण्यात आला त्याची आपण डिटेल्स हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.